हॅलो गाईस, आपण आज बघणार आहोत मटन बिर्याणी। त्यासाठी मी 1 पाव मटन घेतला आहे। दोघांसाठी या एकासाठी पुरेसा आहे। जास्त लोक असल्यास तुम्ही जास्त घ्या। अगोदरच मी कांदा तळून ठेवला होता बारीक चिरून, ते सुद्धा टाकून घेत आहे आणि अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा टाकलाय आणि 1 छोट्या वाटीने दही ॲड करत आहे। दही टाकल्याने छान चव येतो आणि मॅरिनेट सुद्धा चांगला होतो। यात आता थोडासा हळद, चवीनुसार तिखट घेत आहे, छोट्या चम्मचने 1.5 चम्मच, 2 मिरची सुद्धा घेत आहे, गरम मसाला 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच, चवीनुसार मीठ तुम्ही किती बनवत आहे त्यानुसार घ्या आणि बिर्याणी मसाला 1 चम्मच घेतलाय। याला छान असा मिक्स करून सगळ्या मटनला सगळे मसाले लावून घ्यायचं आणि थोडा वेळ याला असं मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं। फ्रीजरमध्ये किंवा बाहेर सुद्धा ठेवलं तरी चालेल। छान याला मी मिक्स करून घेतला आणि मॅरिनेट व्हायला ठेवला होता आणि खडे मसाले घेतले, म्हणजे आपल्याला वेगळं म्हणजे फोडणी द्यायचं आहे भाताला सुद्धा आणि भाजीला सुद्धा। मी तूप टाकला आणि कांदे तळलेला जो तेल होता त्यातच तेल गरम करायला ठेवला, खडे मसाले टाकले आणि जो मॅरिनेट करायला ठेवला होता तो मटण टाकून छान याला फोडणी करून घेत आहे। सगळं मटण टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं। सगळी प्रोसेस अशीच केल्याने खूप सुंदर बिर्याणी बनते। मी थोडं लेट व्हिडिओ टाकत आहे कारण एडिट वगैरे करायला वेळ लागतो। बिर्याणी खूपच चवीला सुंदर झाली होती। असं छान याला मिक्स करून एक झाकण ठेवलाय, थोडा वेळ बुडायला लागलं नाही पाहिजे म्हणून त्यावर पाणी ठेवला। छान असा उकळी आला की एकदा झाकण काढून थोडा परतून घ्यायचा आणि तो जो गरम झालेला पाणी असतो तोच आत टाकायचा। पाणी खूप कमी टाकायचा कारण आपल्याला ग्रेव्ही जास्त नाही पाहिजे, बिर्याणी खूप मग ओलसर होणार। पण असं मटण काही शिजत नाही, त्यामुळे आपल्याला याला शिट्ट्या करून घ्यावा लागणार आहे। तर मी याला 2-3 शिट्ट्या करून घेणार, चेक करून जर वाटलं तर पुन्हा करून घेणार। 3 शिट्ट्या करून घेतले आणि तांदूळ अगोदर भिजवत ठेवला होता छान धुवून, त्याला काढून घेतलाय आणि आपण आता एक मोठा भांडा घेतला आणि खूप सारा पाणी उकळायला ठेवलाय। जास्त पाणी असल्यास सुटसुटीत व्यवस्थित भात होतो आपला बिर्याणीचा। त्यात मीठ टाकला, खडे मसाले टाकले आणि थोडासा तेल टाकून घेत आहे, म्हणजे भात छान असा सुटसुटीत होणार। चांगल्या मोठ्या आचेवरच याला पूर्ण तांदूळ टाकून उकडून घ्यायचा आहे। आपल्याला याला 90% शिजवून घ्यायचा आहे, कारण थोड्या वेळाने चेक करून बघून घ्यायचं। 90% शिजल्यानंतर जेव्हा आपण दम देणार तेव्हा सुद्धा शिजणार। आपला भात कसं झालंय बघू शकता, मोकळा छान आणि 90% शिजला आहे। एका छान ताटात किंवा कायच्यातही काढून घ्यायचं। त्यानंतर बघू शकता मटण सुद्धा शिजलं आहे, पण थोडी ग्रेव्ही जास्त वाटते, तर मोठ्या आचेवर छान उकळून घ्यायचं, म्हणजे तो पाणी कमी होणार रस्सा ग्रेव्ही। एका मोठ्या भांड्यात म्हणजे गंजात मी तूप लावून घेतलं आहे, मटण टाकून छान याला इथे आता दम द्यायची तयारी करत आहे। मटण टाकून घ्यायचं, म्हणजे मटण खाली टाकल्याने थोडा कच्चा असला शिजून जातो। यावर आपण जो काढून ठेवला होता ना तांदूळ, जो भात शिजवला ते टाकून घ्यायचा। त्यानंतर थोडासा आपण मगाशी जे बघितलं होतं की तळलेला कांदा, तो खूप नाही, ज्यांना आवडत असेल तरच टाकायचं, नसेल तर काही नाही। थोडासा त्या कांदा टाकून सुद्धा गार्निश करून घ्यायचा आणि थोडा सांबार, पुदिनासुद्धा टाकू शकता तुम्ही असल्यास, त्याच्याने सुद्धा टेस्ट चांगला येतो। आणि दुसरी लेअर सुद्धा करून घेत आहे।
त्याच्यावर भात टाकायचा, खाली मटण टाकायचं कारण शिजलं पाहिजे. त्याच्यावरसुद्धा गार्निश करून घेताय कांदा, थोडा सांबार. तुम्ही थोडंसं फूड कलर ऑइल मिक्स करून टाकू शकता किंवा केसरवाला दूध. पण जर नसन आवडेत तर थोडंसं आपण शिजवलेलं तांदूळचं पाणी टाकायचं, म्हणजे खूप अशी मोकळी नाही होणार बिर्याणी. आणि याला वरून थोडासा तूप टाकला आणि झाकण ठेवून छान असा तावीवर दम देऊन घेत आहो 15 ते 20 मिनटं कमी आचेवर. आणि झाली आपली बिर्याणी तयार. बघू शकता किती सुंदर झाली आहे, एकदम अशी मोकळी मोकळी. आणि पीससुद्धा खूप छान शिजले होते. एकदम अशी मोकळी झाली आहे बिर्याणी आणि जास्त ऑइलीसुद्धा नाही आहे आणि खूप मसालेसुद्धा नाही आहेत. एकदम सिंपल आणि सुंदर झाली होती. चवेलासुद्धा छान झाली. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.